हॅलो स्टुडंट्स, कसे आहात? मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे. तर तुमच्यासाठी आलेला यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे DG कोकणी ट्युटोरियल. आपलं ज्ञान वाढवण्यासाठी आम्ही हमेशा तत्पर आहोत. ओके बाळांनो, तर चला आज बघूया 10th सायन्सचा आपण जो पिरियडिक सेकंड चॅप्टर सुरू केला आहे, क्लासिफिकेशन ऑफ पिरियडिक टेबल, बरोबर ना? तर याचं आपण सेकंड लेक्चर बघतोय, कारण ऑलरेडी एक लेक्चर मी याच्यात टाकलं आहे आपल्या चॅनलला. तर हे सेकंड लेक्चरमध्ये बघूया आपण पुढचा टॉपिक, कॉमन नेम्स फॉर ग्रुप्स. हे जे पिरियडिक टेबल आहे जे मोस्टली आणि त्याच्या सपोर्टिव्ह स्टाफने सायंटिस्टने बनवलेले आहे, तर यामध्ये त्यांनी जे पिरियडिक टेबलचे 4 क्लास बनवले, त्यामध्ये SPDF हे ब्लॉक असतील. तर या ग्रुपला हे जे 18 ग्रुप आहे हे 7 पिरियड आहे, 7 पिरियड आहे, बरोबर ना? ते 18 ग्रुप असतील, हे 7 पिरियड असेल. यांना नाव काय दिलं बाळांनो? ओके, हे आडवे ते काय बाळांनो? ग्रुप. ओके, त्यानंतर उभे असणाऱ्यांना काय म्हटलेलं आहे? हे आहे काय बाळांनो? पिरियड. काय आहे? पिरियड. मग आता हे जे आहे म्हणजे पिरियड म्हणजे आडवे म्हणजे हे नाही बाळांनो, म्हणजे ॲक्च्युली याचा मिनिंग काय आहे? हे जे आहे ना हे आडवे, हे काय आहे? पिरियड. हे उभे जे आहे ते काय आहे? ग्रुप. असे किती ग्रुप आहे बाळांनो? 18. आणि पिरियड किती आहे बाळांनो? 7. तर हे बघतोय आपण बाळांनो, बरोबर ना? तर क्लास बघूया आपण. क्लासिफिकेशन बघताना जो पहिला ग्रुप आहे त्याला काय म्हटलेले बाळांनो? अल्कली मेटल्स. काय म्हटलेले बाळांनो? अल्कली मेटल्स. ओके, हे जे अल्कली मेटल्स आहे हे ऑक्साईड तयार करतात बाळांनो. ऑक्साईड म्हणजे काय की हे जे अल्कली मेटल आहे कुणासोबत रिॲक्शन करतात? ऑक्सिजन सोबत. ओके, आणि हे सर्वचे सर्व काय आहे? वॉटरमध्ये सोल्युबल आहे. सोल्युबल म्हणजे काय बाळांनो? मिक्स होतात. काय होतात? मिक्स होतात. अल्कलाईन अर्थ मेटल कोणतं आहे बाळांनो? अल्कलाईन अर्थ मेटल, ज्यामध्ये BeMgCaSr Ba Ra म्हणजे बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बेरियम अँड रॅडियम या प्रकारचे एलिमेंट जे आहे अल्कली मेटल, अर्थ मेटल ज्याला म्हणतो. जो ग्रुप किती आहे बाळांनो? सेकंड. काय बाळांनो? ग्रुप कोणता येतो? सेकंड ग्रुप. तर यामध्ये सुद्धा यांची रिॲक्शन ऑक्साईड सोबत होते. आणि हे जे सोल्युबल आहे हे कुणासोबत सोल्युबल आहे? वॉटर. आणि हे स्पेशली अर्थ क्रस्टमध्ये सापडतात बाळांनो. कुठे सापडतात? अर्थ क्रस्टमध्ये. ओके, नेक्स्ट ग्रुप आहे हॅलोजन, जो ग्रुप 17 म्हणतो आपण. त्यांना काय म्हणतो बाळांनो? ग्रुप 17. हा जो ग्रुप 17 याला हॅलोजन म्हटलेलं आहे. याला सॉल्ट जनरेटर म्हणतात. म्हणजे याच्यासोबत सॉल्ट म्हणजे याच्यासोबत मेटलसोबत ज्यावेळेस यांची रिॲक्शन होते, बघा बाळांनो, मेटलसोबत यांची रिॲक्शन होते तर त्यापासून काय तयार होतं? सॉल्ट तयार होतं. काय होतं तयार बाळांनो? सॉल्ट तयार होतं. ओके, तर यानुसार बघा हा ग्रुप 17 जो आहे तो काय आहे? हॅलोजन. ओके, कोणता आहे? हॅलोजन. लास्ट जो ग्रुप आहे बाळांनो, ग्रुप 18, तो आहे इनर्ट गॅस, ज्यामध्ये हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन असा इनर्ट गॅस आहे, जो ऑल एलिमेंट्स आर इज इन मोनोस्टेट. मोनोस्टेट म्हणजे यांचे काय आहे? ऑक्टेट कंप्लीट आहे बाळांनो. ऑक्टेट कंप्लीट असल्यामुळे काय झालं? यांना गरज नाही कोणासोबत रिॲक्शन करायची, म्हणून याला इनर्ट गॅस म्हणतो. आणि याला दुसरं नाव नोबल गॅस पण आहे. ओके बाळांनो, तर यानुसार हे जे काही ग्रुप आहे आपण ते एक्सप्लेन केलेले. पुढे जे मॉडर्न पिरियडिक टेबल आहे त्याचे एलिमेंटचं ज्यावेळेस क्लासिफिकेशन केलं आहे ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक नंबर, तर मेरिट जे आहे ते मेरिट्स काय आहे बाळांनो? पहिलं यांनी काय केलं? ॲटॉमिक नंबरच्या याच्यानुसार अरेंज केलेले. ओके, हे ॲनोमॅलीज म्हणजे साधारणतः जे पेअर ऑफ एलिमेंट्स आहे काही मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलच्या नुसार ते डिसेपरेट झाले. ओके, आणि ते काय आले? सेपरेट झाले. काय झाले बाळांनो? सेपरेट. जसं बघा कोबाल्ट आणि निकेल त्यांनी काय केलं होतं? एकत्र दाखवलं होतं, बरोबर ना? कारण बघा त्यांचा मास बघा ॲप्रॉक्सिमेटली सेम आहे. काय आहे? सेम आहे, म्हणून त्यांनी एकाच याच्यात दाखवलं होतं. परंतु पुढे जाऊन कळलं की हा जो कोबाल्ट आहे आणि निकेल आहे यांचा ॲटॉमिक नंबर मात्र डिफरंट आहे. म्हणजे कोबाल्टचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो निकेलपेक्षा कमी असल्यामुळे कोबाल्ट अगोदर लिहिला आणि निकेल नंतर लिहिला. हे त्या मॉसलेच्या पिरियडिक टेबलचं काय आहे? मेरिट्स आहे.
ओके. त्यानंतर काही गोष्टी अशा होत्या, ऑक्सिजनचे आयसोटोप्स. आयसोटोप्स म्हणजे काय, ज्याचा ॲटॉमिक नंबर सेम राहतो बट मास नंबर चेंज होतो, त्याला आयसोटोप्स म्हणतात. मग यानुसार ऑक्सिजनचे दोन ॲटॉमिक मासनुसार दोन होते. मग नेमकं ते ऑक्सिजन 16ला टाकायचं का 18ला टाकायचं हे कन्फ्युजन होतं. पण ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 असल्यामुळे त्याची पोझिशन फिक्स झाली 8. म्हणजे यामुळे काय झालं, कन्फ्युजन जे होतं ते क्लिअर झालं. आणि मेरिट्स त्या मॉडर्न पिरियडिक टेबलच्या मेरिटनुसार एक त्या पर्टिक्युलर एलिमेंटला पर्टिक्युलर पोझिशन भेटली, जेणेकरून हा जो गोंधळ होता, हे जे कन्फ्युजन होतं ते काय झालं बाळांनो, क्लिअर झालं. त्यानंतर तसंच डिफरंट ब्लॉकचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जे असतं ते डिफरंट असणार आहे, बरोबर. प्रत्येकाचं कन्फिगरेशन इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. त्यानुसार ते पण सोपं होऊन गेलं. आणि अजून काही मेरिट सांगायचं तात्पर्य असं आहे की हा जो हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन कुणासारखं शो करत होता प्रॉपर्टीज माहिती का, हॅलोजनसारखा. म्हणजे तो ॲक्च्युली हॅलोजनमध्ये टाकायचा प्लॅन होता किंवा टाकण्याचा जमा होता की हायड्रोजन इज इन हॅलोजन फॅमिली किंवा हायड्रोजन कम्स फ्रॉम द हॅलोजन फॅमिली. पण जर तसं पाहिलं तर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जे आहे ते एस इलेक्ट्रॉनमध्ये, म्हणजे एस ब्लॉकमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 1. आणि इथं हॅलोजन फॅमिली कोणत्या ब्लॉकमध्ये, पी. मग मिस मॅच होत होतं ना, त्यामुळे हायड्रोजन इथून उचलून इथं टाकला एस ब्लॉकमध्ये, जेणेकरून तोही हायड्रोजनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. पोझिशन ऑफ हायड्रोजन ती पण फिक्स झाली. त्यानंतर अल्कली मेटल आणि हॅलोजन मेटलमधला कन्फ्युजन होतं, कारण याच्यात लास्ट इलेक्ट्रॉन 1 आहे, म्हणजे 1 लागतो. याची व्हॅलन्सी पण 1 आहे. म्हणजे कन्फ्युजन असं आहे, याची व्हॅलन्सी 1 आहे कारण याला 1 लागतो म्हणून, याची व्हॅलन्सी 1 आहे कारण हा 1 देतो म्हणून. मग त्यामुळे हे दोघं एकत्र नाही आहे. तर अल्कली मेटल हा सेपरेट आहे, जो ग्रुप फर्स्टमध्ये हॅलोजन कंपाऊंड हॅलोजन ॲटम हे सेपरेट आहे, जे ग्रुप 17मध्ये तो पण जो विषय होता तो क्लिअर झाला, कारण हे दोघं पण सिमिलर प्रॉपर्टी शो करत होते. आणि त्यामुळे हायड्रोजन नेमका अल्कली मेटलमध्ये टाकावा की हॅलोजनमध्ये टाकावा हे कन्फ्युजन असल्यामुळे या गोष्टी पण क्लिअर झाल्या मोस्टलीच्या मॉडर्न पिरियड टेबलनुसार. ओके. त्यानुसार हायड्रोजन एक अल्कली मेटलच्या सर्वात टॉपला आला आणि ॲटॉमिक नंबर त्याचा फर्स्ट असल्यामुळे सुरुवात त्याची तिथून झाली. आणि जो ग्रुप 17 हॅलोजन तो वेगळा आहे. ओके बाळांनो, अशा पद्धतीने काय केलं, हायड्रोजनच्या आणि अल्कली मेटल मधल्या ज्या सिमिलॅरिटी आहे त्याचा स्टडी करून मग हायड्रोजन त्या अल्कली मेटलच्या ग्रुपला टाकला. ओके. त्यानंतर तसं पाहिलं तर हायड्रोजन आणि अल्कली मेटल जो ग्रुप 17 आहे, बरोबर, जसं खाली गेलं ना फक्त सेल वाढतंय बाळांनो. काय वाढतंय, सेल. पण मात्र बाहेरचा जो इलेक्ट्रॉन आहे तो काय 1-1च राहतोय. काय झालेला आहे, 1-1च वाढलाय. फक्त सेल वाढला. म्हणजे इथं 2 नव्हता, इथं 2 आला, 2-8 आला, 2-8-8 आला, 2-8-18-8 आला. सेल वाढल्या, परंतु व्हॅलन्सी जे बाहेरची जे इलेक्ट्रॉन आहे ते किती आले, 1 आले. म्हणजे ही पण काय येतात, हायड्रोजन सारखीच दुसऱ्यांमध्ये सिमिलॅरिटी आहे. त्यानंतर हायड्रोजनचे जे कंपाऊंड आहे Cl आहे, Cl आहे, तुम्हाला माहिती आहे, हायड्रोक्लोरिक ॲसिड, H2 दॅट इज वॉटर, H2S दॅट इज हायड्रोजन सल्फाईड. ह्याच सिमिलॅरिटी हा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला हायड्रोजनचा अल्किल मेटलचा पण क्लोरीन आणि ऑक्सिजनच्या बाबतीत सेम आहे, म्हणून त्या सिमिलॅरिटी बघून हायड्रोजन या ठिकाणी टाकण्यात आला. ओके बाळांनो, तर हे हायड्रोजन आणि हॅलोजनमधल्या ज्या सिमिलॅरिटी बघितल्या आपण, त्यानुसार बघा काय सिमिलॅरिटी पाहायला भेटते. तर हायड्रोजनमध्ये व्हॅलन्सी 1 आहे, परंतु क्लोरीन हायड्रोजनची व्हॅलन्सी 7 आहे, बरोबर ना. म्हणजे याचा अर्थ हेलियमचा 2 आहे आणि निऑन ऑर्गनचा 8 आहे. तर या गोष्टी समजणं गरजेचं आहे की हा हायड्रोजन काय करतोय, एक इलेक्ट्रॉन असल्यामुळे एक घेतो किंवा एक देतो, एक शेअर करतो. आणि हॅलोजन पण काय करतात, व्हॅलन्सी 1 आहे. त्यामुळे कन्फ्युजन असं झालं, दोघांची व्हॅलन्सी सेम असल्या कारणाने जे कन्फ्युजन होत होतं ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी या गोष्टी करण्यात आल्या. ओके. बघा पुढे कम्पॅरिझन बिटवीन देअर फॉर्म्युले. हायड्रोजनचा फॉर्म्युला आणि क्लोरीनचा फॉर्म्युला पाहिला तर तुम्हाला लगेच कळून जातं मेटल आणि नॉन मेटल सोबत त्याचा फॉर्म्युला कसा आहे किंवा त्याची रिॲक्टिव्हिटी कशी. त्यानंतर टॉपिक येतं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बाळांनो. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहिण्याची पद्धत बघा. पहिलं तर बघा न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या भोवती एक सेल आहे, पहिल्या सेलला नाव आहे के, ज्याच्यात इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी 2ची बाळांनो. आणि जे फर्स्ट ऑर्बिटमध्ये एक जनरल फॉर्म्युला लक्षात ठेवा, 2n². एन इज द, एन काय आहे बाळांनो, तर एन काय आहे, एन हा आहे नंबर ऑफ सेल.
किती सेल आहे? एक ना, पहिली सेल आहे म्हणून इथं 1 टाका, त्यानुसार 2 येतो. त्यानंतर दुसरी सेल किती आहे बाळांनो? एल सेल आहे. किती इलेक्ट्रॉनची? 8 इलेक्ट्रॉनची. बरोबर, एन ऐवजी 2 टाकला तर लगेच कॅल्क्युलेशन करून आपण 8. तिसरी सेलचा विचार केला, एम सेल, ज्याची कॅपॅसिटी 18ची. बरोबर ना, या एनमध्ये 2 टाकला का एनचा स्क्वेअर दॅट इज 3चा स्क्वेअर 9, 9 2 जा 18. आणि 4चा जर विचार केला तर बाळांनो 2n स्क्वेअर आणि टोटल इलेक्ट्रॉन किती बाळांनो? 32. त्यानुसार 4th ऑर्बिटमध्ये एन सेलमध्ये 32 इलेक्ट्रॉन्स असतात. हे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहिण्याची पद्धत आहे. त्यानुसार जर आपण बघितलं ग्रुप्स आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनचा विचार केला तर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहिण्याची पद्धत जी आहे, एक आहे 2 8 देन 8 देन 2. आणि जर याच्या पुढे जर गेलं तर मग काय करा, 2 8, पण प्रत्येकामध्ये कॉमा द्यायला विसरू नका बाळांनो. त्यानंतर 18. ह्या पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन प्रत्येक लिहू शकतो. आणि या तिघांचं जर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनचं जर पाहिलं तर तिघांमध्ये इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनमध्ये सेम इलेक्ट्रॉन बाहेर आले, म्हणजे तिघांची व्हॅलन्सी काय आहे? 2a बाळांनो. काय आहे? 2a. ओके. यानुसार हॅलोजनचा विचार केला तर हॅलोजनमध्ये पण किती आहे? 7 7 आहे. तर नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहे बाळांनो? 7. मग आता या व्हॅलन्सी आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्समध्ये फरक काय आहे बाळांनो ते समजून घ्या. जे इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे बघा, जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट सेलमध्ये किती पाहिजे? 8. किती पाहिजे? 8. जेवढे इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे त्याला म्हणतात व्हॅलन्स सेल, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. काय म्हणतात बाळांनो? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. ओके, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. मग इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहिताना तुम्हाला कळून जातं. ओके, हे बघा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहे? प्रत्येकचे वेगवेगळे. ओके, जर आर्गॉनचा विचार केला तर 8 पाहिजे आणि 8 फुलफिल्ड आहे, त्याला गरज आहे इलेक्ट्रॉनची नाही. पण इकडे बघा, जर विचार केला तर 4च्या पुढे गेलं तर याला 3 लागतात, याला 2 लागतात आणि याला 1 लागतो. पण याला 4 लागेल का? मग तो काय करतो? 4 शेअर करतो. याला हा 5 घेईल का? नाही, मग हा 3 देतो. हा 6 घेईल का? नाही, म्हणजे हा 2 देतो, हा 1 देतो. मग अशा पद्धतीने जो इलेक्ट्रॉन ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी शेवटच्या सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन ठेवण्यासाठी काही एलिमेंट काय करतात? इलेक्ट्रॉन देतात, किंवा काही एलिमेंट काय करतात? इलेक्ट्रॉन घेतात. आणि जे जितके इलेक्ट्रॉन दिले जातात, जितके इलेक्ट्रॉन घेतले जातात त्यालाच म्हणतो व्हॅलन्सी. त्याला काय म्हणतो बाळांनो? व्हॅलन्सी. या ठिकाणी बघा तुम्हाला काही गोष्टी क्लिअर होतील. हे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे. हे इलेक्ट्रॉनिक म्हणजे ॲक्च्युली ड्रॉ करून आपण असं काढू शकतो. पहिल्या सेलमध्ये 2, नंतरच्या 8 18 या प्रकारे आपण काय करू शकतो? ते इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काढू शकतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळांनो, की इलेमेंट जी असते ना, इलेमेंट कोणता इलेमेंट्स असो, याची जी केमिकल रिॲक्टिव्हिटी जी आहे ना, ही केमिकल रिॲक्टिव्हिटी त्या आउटर मोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे त्याच्यावर डिपेंड असते, ज्याला आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणतो. किती नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स त्याच्यावर डिपेंड असते. त्याची व्हॅलन्स सेल कशी आहे त्यानुसार त्याची केमिकल रिॲक्टिव्हिटी कशी, यानुसार ते सांगण्यात येतं. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन खूप महत्त्वाचं आहे बाळांनो. हे समजणं पण खूप महत्त्वाचं आहे. आणि एलिमेंट स्टडी करणं, मॉडर्न पिरियडिक टेबल स्टडी करणं याच्यासाठी महत्त्वाचं आहे, की जेणेकरून आपल्याला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहिता येईल. त्यानंतर आपल्याला कळेल की एक्झॅक्टली ही जी कन्सेप्ट आहे ही काय. जर पाहिलं तर पिरियडिक ट्रेंड जर तुम्ही मॉडर्न पिरियडिक टेबलचं पाहिला तर साधारणतः इकडे जे मेटॅलिक कॅरेक्टर आहे बघा बाळांनो, इकडे जे मेटॅलिक कॅरेक्टर आहे हे काय होतं? नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जातात आणि या साईडला मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जातात. म्हणजे इकडचे जे इलेमेंट्स आहे बाळांनो हे काय आहे? मेटल्स आहे. आणि इकडचे इलेमेंट्स आहे ते काय बाळांनो? नॉन मेटल्स. त्यानुसार मेटॅलिक कॅरेक्टर आपण डिसाईड करू शकतो. साधारणतः तुम्ही पिरियडिक टेबलच्या डाऊनवर्डला डायरेक्शनला गेले तर रॅडियस कमी होते. रॅडियस कमी होते म्हणजे वाढत जाते. म्हणजे काय होतं? ही जी न्यूक्लियस पासूनचं सेलचं डिस्टन्स आहे ते वाढत जातं. आणि टॉपला काय राहतं? कमी राहतं. काय राहतं बाळांनो? कमी राहतं. त्यानुसार ॲटॉमिक रेडियस डाऊन द ग्रुप वाढत जाते आणि अलॉंग द पिरियड मात्र डिक्रीज होत जाते. कारण अलॉंग द पिरियड याशी इकडे जास्त आहे बाळांनो रेडियस, आणि असं डाऊन द ग्रुप इकडे जास्त आहे बाळांनो. त्यानुसार आपण तो स्टडी करू शकतो. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक ॲफिनिटीचा विचार केला म्हणजे कोण सहज इलेक्ट्रॉन ॲफिनिटी म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रॉन ॲफिनिटी घ्यायला म्हणजे इलेक्ट्रॉन घ्यायला अडचण कोणाला तयार होते? या साईडच्या. का बरं बाळांनो? इलेक्ट्रॉन ॲफिनिटी सहज कोण इलेक्ट्रॉन घेऊ शकतो बाळांनो?
हे जे इकडचे मेटल आहे सॉरी नॉन मेटल आहे ते इलेक्ट्रॉन सहज घेतात आणि हे वरती जातो, खालून वरती जातो, तसं इलेक्ट्रॉन ॲफिनिटी वाढते, कारण इकडचे जे एलिमेंट असतात ते सहज इलेक्ट्रॉन घेतात त्याचं फुलफिल ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी, त्याच्यामुळे ॲफिनिटी त्यांची वाढत जाते. त्यानुसार त्याची डायरेक्शन पण समजून घ्या. आयोनायझेशन एनर्जी, इलेक्ट्रॉन ॲफिनिटी वाढली म्हणजे आयोनायझेशन एनर्जी पण वाढते, कारण त्या ठिकाणी बॉन्ड जो स्ट्रॉंग होतो तो स्ट्रॉंग बॉन्ड ब्रेक करण्यासाठी ती जी बॉन्ड स्ट्रेंथ जास्त असल्यामुळे ब्रेक करण्यासाठी त्याला एनर्जी जास्त लागते, म्हणून आयोनिक एनर्जी पण काय होते बाळांनो जास्त. जसं इलेक्ट्रॉनिक ॲफिनिटी वाढते तसंच आयोनायझेशन एनर्जी पण वाढते. आणि व्हॅलन्सीचा विषय राहिला तर व्हॅलन्सी तुम्हाला सांगितलं, व्हॅलन्सी इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड टू द ॲटम फॉर द कंप्लीट इट्स ऑक्टेट. देन ॲटॉमिक साईज, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, या गोष्टी आपल्याला समजणं गरजेचं होतं. ओके बाळांनो, सो हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स काय असतात, किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहे आणि त्याला 8 होण्यासाठी कितीची गरज आहे, त्यानुसार त्याची व्हॅलन्सी असते 1 to 4. 4 पर्यंत असेल तर 1 to 4 व्हॅलन्सी असते, 4च्या पुढे गेलं तर ती मात्र कमी कमी होत जाते, 3, 2, 1, 0. या पद्धतीने प्रत्येकाची व्हॅलन्सी काय आहे बाळांनो डिफरंट आहे. ते ऑलरेडी मी 5 मिनिटापूर्वी डिस्कस केलंय. देन ॲटॉमिक साईज मॅटर करतं की रॅडियस किती आहे बाळांनो. बघा रॅडियस वाढते, नंबर ऑफ सेल वाढला की रॅडियस वाढते. रॅडियस ही साधारणतः 1 पिकोमीटरमध्ये घेतलेली आहे आणि 1 पिकोमीटर म्हणजे याचा अर्थ किती बाळांनो 10⁻12. किती बाळांनो 10⁻12. 1 पिकोमीटर म्हणजे 10⁻12. ओके, या ठिकाणी बघा ॲटॉमिक साईज अक्रॉस द पिरियड दिलेली. साधारणतः तुम्ही जर बघितलं इथे किती सेल आहे 2 आणि इथे किती सेल आहे 2, मग 2 सेल असताना साईज कमी का झाली. बघा बाळांनो इथं आउटरमोस्ट सेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे आणि इथं आउटरमोस्ट सेलमध्ये जवळजवळ 6 इलेक्ट्रॉन आहे. काय झालं, यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज वाढला, इकडे निगेटिव्ह चार्ज वाढला, त्यामुळे यांचं अट्रॅक्शन वाढलं आणि यांचं अट्रॅक्शन वाढल्यामुळे ही बाहेरची सेल थोडक्यात आतमध्ये ओढली गेली आणि त्यामुळे साईज कमी झाली. त्यामुळे सेल सेम आहे परंतु इलेक्ट्रॉन्स वाढल्यामुळे याची ॲटॉमिक साईज कमी होत जाते, म्हणून ॲटॉमिक साईज अक्रॉस द पिरियड काय झालेली बाळांनो कमी झाली. ओके, आणि जर विचार केला तुम्ही साधारणतः तर ॲटॉमिक रेडियस जी लिथियमला 152 होती ती ऑक्सिजनला 66 इतक्या कमी होत गेलेली. जसं जसं बाहेरच्या सेलमध्ये इलेक्ट्रॉन्स वाढत जातात तसं ते न्यूक्लियसकडे पुल होत जातात आणि त्यामुळे साईज काय होते डिक्रीज होत जाते. समजलं. डाऊन द ग्रुप ॲटॉमिक साईज वाढण्याचं कारण काय बाळांनो, साहजिक सेल वाढत गेले साईज वाढत जाईल, कारण नंबर ऑफ लिथियमचा विचार केला तर 2च सेल होते, CCMचा विचार केला तर 6 सेल आल्या आणि सेल इतक्या वाढल्यामुळे त्याची साईज पण काय होते बाळांनो वाढत जाते. त्यामुळे या गोष्टी समजणं खूप गरजेचं आहे. न्यूक्लिअर चार्ज कमी होत जातो, न्यूक्लिअर चार्ज कमी झाल्यामुळे जे न्यूक्लियसचं आणि बाहेरच्या सेलचं डिस्टन्स आहे ते वाढत जातं आणि त्यामुळे त्यांच्यातलं अटॅचमेंट त्यांच्यातलं अट्रॅक्शन कमी होतं आणि त्यामुळे साईज डाऊन द ग्रुप काय होते वाढत जाते, ॲटॉमिक साईज डाऊन द ग्रुप वाढत जाते. आता मेटॅलिक कॅरेक्टर वाढण्याचं, सोडियम ॲटमचं मेटॅलिक कॅरेक्टर बघा, साधारणतः 1 इलेक्ट्रॉन आहे, जो 1 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे काय होईल, हा जो 1 इलेक्ट्रॉन आहे हा दिल्यामुळे काय होईल त्याचं ऑक्टेट कंप्लीट होईल. त्यामुळे हा इलेक्ट्रॉन काय करेल सोडियम मेटल सहज देईल आणि जो इलेक्ट्रॉन देतो सहज देतो त्याला काय म्हणतो आपण मेटल्स. काय म्हणतो बाळांनो मेटल्स. आणि याने इलेक्ट्रॉन दिल्यामुळे याच्यावर कोणता चार्ज येईल पॉझिटिव्ह, आणि त्या पॉझिटिव्ह चार्ज आल्यामुळे त्याला काय म्हणतो आपण कॅटायन्स. काय म्हणतो बाळांनो कॅटायन्स होतो. ओके, आता सल्फर ॲटमचा विचार केला तर याला कितीची गरज आहे 6ची बाळांनो. कितीची 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे, याला कितीची गरज आहे बाळांनो 2ची, जेणेकरून याचं काय ऑक्टेट कंप्लीट होईल. मग हा काय करतो 2 इलेक्ट्रॉन घेण्यासाठी प्रयत्न करतो बरोबर ना, आणि 2 इलेक्ट्रॉन आल्यामुळे काय झालं त्याचं ऑक्टेट कंप्लीट झालं आणि ऑक्टेट कंप्लीट झाल्यामुळे त्याने इलेक्ट्रॉन घेतले ना, म्हणून त्याच्यावर चार्ज कोणता आला 2- काय आला 2-. म्हणजे बघा मेटल प्लस असेल तर नॉन मेटल काय असतात मायनस असतात. काय असतात मायनस. म्हणजे जो मेटल जितके इलेक्ट्रॉन देतील तितकेच नॉन मेटल इलेक्ट्रॉन घेतील, त्यानुसार त्याच्यावरचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज डिसाईड केला जातो. ओके, सो मेटॅलिक कॅरेक्टर नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचा जर विचार केला आपण तर साधारणतः बघा सोडियम ते सल्फर यामध्ये जर तुम्ही बघितलं तर यामध्ये तुम्हाला या गोष्टीचा फरक जाणवेल.
तर यामध्ये बघा इथे 1 इलेक्ट्रॉन आहे बाहेरच्या सेलमध्ये, इथे 6 इलेक्ट्रॉन आहे, बरोबर ना. यानुसार मेटॅलिक कॅरेक्टर काय झालं, डिक्रीज होत गेलं, मात्र नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय झालं, वाढत गेलं. हा फरक दोघांमध्ये आपल्याला साधारण पाहायला भेटतो. यामध्ये बघा हे जे आहे अल्कली मेटलमध्ये मेटॅलिक कॅरेक्टर सर्वात जास्त आहे, तर हॅलोजनमध्ये सर्वात कमी आहे मेटॅलिक कॅरेक्टर. म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर कमी आहे म्हणजे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय आहे, जास्त. मुळात इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय हे जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला याचा मिनिंग कळून जाईल, कुठे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते आणि कुठे कमी होते ते पण कळून जाईल. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय, इलेक्ट्रॉन्सला स्वतःकडे ओढण्याची जी टेंडन्सी बाळांनो, इलेक्ट्रॉनला स्वतःकडे जी ओढण्याची टेंडन्सी त्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणतात. ज्याला जितकी जास्त गरज आहे इलेक्ट्रॉनची तो तितका जास्त पटकन ओढतो आणि त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त होते. म्हणजे न्यूक्लिअर चार्ज जास्त असल्यामुळे काय होतं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि ॲटॉमिक रेडियसचा सुद्धा याच्यावर फरक राहतो. म्हणून फ्लोरीन जो आहे, फ्लोरीन इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम इन द पिरियडिक टेबल. इन्क्रीज इन न्यूक्लिअर चार्ज, डिक्रीज इन ॲटॉमिक रेडियस, त्यामुळे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होते, याची वाढते. काय होते बाळांनो, वाढते. तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी वाढते किंवा कसा फरक पडतो बघा. इथं लिथियम 1 इलेक्ट्रॉन आहे आणि रुबिडियम याच्यातही 1 इलेक्ट्रॉन आहे, दोघांमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, पण यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि इथं निगेटिव्ह चार्ज आहे. यांचं अट्रॅक्शन बघा आणि इथं पण पॉझिटिव्ह चार्ज आहे, ओके, आणि याचं निगेटिव्ह चार्ज आहे. यांचं अट्रॅक्शन बघा, डिस्टन्स वाढल्यामुळे अट्रॅक्शन कमी झालं, हा इलेक्ट्रॉन ओढू शकेल का स्वतःकडे, नाही, आणि त्यामुळे काय होतं, याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होते, कमी होते. म्हणून मेटॅलिक कॅरेक्टर जे असतात ते डाऊन द ग्रुप काय होते, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी त्याची काय होत जाते, कमी होत जाते. काय होत जाते बाळांनो, कमी होत जाते. आता हॅलोजनचा विचार केला तर हॅलोजन कोणते मेटल आहे, नॉन मेटल आहे, तर त्यामध्ये बघा फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, आणि हे कोणत्या स्टेटमध्ये प्रेझेंट आहे, I2 मध्ये, म्हणजे X2 मध्ये, म्हणजे डाय अटॉमिक स्टेट आहे. कारण 1 इलेक्ट्रॉनची गरज असल्यामुळे ते काय करतात, 2 हॅलोजन एकमेकांना एक इलेक्ट्रॉन शेअर करतात आणि डाय अटॉमिक स्टेटमध्ये फॉर्म होतात. फ्लोरीन गॅस आहे, क्लोरीन गॅस आहे, ब्रोमीन मात्र लिक्विड आहे आणि आयोडीन हा सॉलिड आहे. असे 3 प्रकारच्या स्टेटमध्ये आपल्याला हॅलोजन पाहायला भेटतो. ओके, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डाऊन द ग्रुप डिक्रीज होत जाते ॲटॉमिक साईज वाढत गेल्यामुळे. मेटॅलिक कॅरेक्टर पण डाऊन द ग्रुप वाढत जातं, पण ॲक्च्युली नॉन मेटल असल्यामुळे आपण मेटॅलिक कॅरेक्टरचा या ठिकाणी विचार करणार नाही. जर पिरियडिक ट्रेंडचा जर समरीचा विचार केला तर साधारणतः बघा हे जे पायऱ्या स्टेप्स दाखवले आहेत, या स्टेप्स काय इंडिकेट करतात की इकडचा भाग जो आहे तो काय आहे, मेटल आहे, बरोबर ना, आणि इकडचा भाग जो आहे तो काय आहे बाळांनो, नॉन मेटल. तर यानुसार दोघांमध्ये हा फरक आहे. साधारणतः ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होते आणि डाऊन द ग्रुप वाढत जाते. ओके, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होते बाळांनो, ही आता जे आपण बघितलं त्यानुसार. साधारणतः इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ एन एलिमेंट इज KLM, बरोबर ना. तर विच इज द ग्रुप नंबर ऑफ एलिमेंट्स X इन द पिरियडिक टेबल. ओके, X मध्ये कोण आहे, सो नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इंडिकेट द ग्रुप नंबर 2. ओके, व्हॉट इज द पिरियड नंबर ऑफ एलिमेंट्स X इन द पिरियडिक टेबल. ओके, व्हॉट इज द पिरियड नंबर ऑफ एलिमेंट्स X इन द पिरियडिक टेबल. नंबर ऑफ सेल्स इंडिकेट द पिरियड नंबर. म्हणजे तुम्हाला एक ग्रुप कोणता आहे काय हे सर्व त्याच्यावरनं कळणार आणि यानुसार तुम्ही काय करू शकता बाळांनो, दिलेल्या क्वेश्चनचे आलेल्या क्वेश्चनचे आन्सर लिहू शकतात. खूप सोपं आहे. ही जर पिरियडिक टेबल तुमच्या जास्त फीटमध्ये, म्हणजे व्हॉट इज द एटॉमिक नंबर ऑफ एलिमेंट X. ओके, मग 12 आहे, तो 12 कसं लिहितो, 2 + 8 + 2. त्यानुसार 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असणारे ॲटम कोणते ते तुम्ही बघणार आणि त्याच्यानुसार ते डिसाईड करणार की तो कोणत्या ग्रुपमध्ये मोडतो, सेकंड ग्रुपमध्ये. सेकंड ग्रुपमध्ये कोण आहे, तर पहिला आहे बेरिलियम, नंतर कोण आहे, मॅग्नेशियम. त्यानुसार तुम्ही डिसाईड करता की तो ॲटम आहे, तो एलिमेंट आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर 12 आहे, तर तो कोण आहे, तर तो आहे मॅग्नेशियम. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनवरनं तुम्ही काय करू शकता, आयडेंटिफाय करू शकता की गिवन कंडिशननुसार तो एलिमेंट कोणता आहे. तर अशा पद्धतीने हा लेसन काय केला बाळांना, आपण एंड केला आणि यानुसार आपण 2 लेक्चरमध्ये हा लेसन एंड केलं. मग तुम्ही चांगलं स्टडी करा. जर यानंतर तुम्हाला अडचण असेल, काही कन्फ्युजन असेल, काही क्लॅरिटी करणं गरजेचं वाटत असेल तर कमेंट्समध्ये टाका. मी नक्कीच तुमच्यासाठी त्या टॉपिकवर एक व्हिडिओ बनवेल किंवा तिथंच मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देईल, जेणेकरून तुमचा जो डाऊट आहे तो सॉल्व्ह होईल. ओके बाळांनो, तर लक्षात ठेवा, नवीन असाल तर सबस्क्राईब अँड जुने असाल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि आमचं
व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, जेणेकरून आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम पोहोचतील आणि तुमच्या नॉलेजमध्ये काय होईल, वाढ होईल. ओके मित्रांनो, बाळांनो. सो थँक्यू.